आणि आमच्या लाडोला दुसऱ्या गाडीला काम नाही म्हणून आम्ही बोंबलत हिंडत होतो. फाट्यावर पोहोचलो आणि फाट्यावर पोहोचल्याच्या नंतर भावांनो हे दोघं जण गेले होते बघा झुडपा. जय हिंद दोस्तों. डायरेक्ट पोहोचलो बघा बापूच्या शिवारामध्ये. बापूच्या शिवारात गेले की भाऊला ध्यान आलं ना माळकरी हॉटेलचं. भाऊ म्हणला आपण तिथं जाऊन खिचडी भजे खाऊ आधी. नंतर काय भावानं मला तिथं नेलं आणि तिथं नेल्याच्या नंतर खिचडी भजे घेतले. आम्ही दोघांनी नाश्ता वगैरे केला. नाश्ता केल्याच्या गेलो बाजूला 6 तोंडेवाल्याची कॉफी घ्यायला. मी साधी घेतली आणि भाऊनं घेतली ना मलाई. भाऊला मलाई लय आवडते बघा. नंतर काय भाऊ आम्ही गेलो बघा रामकृष्णवाल्याकडे, कारण माझ्या भाच्याला आणि मुलाला सेम टू सेम ड्रेस घ्यायचे होते म्हणून तिथं पोहोचलो. आणि भावाला म्हणलं एकदम टॉप क्लास ड्रेस दाखव मला घ्यायचे ते. भाऊनं खाली हात घालू खोके काढले आणि मला 2 ड्रेस घ्यायचे होते. ऋतिक म्हणला 2 ड्रेस घे भाऊ, एक तुझ्या मुलाला आणि एक भाच्याला, आणि सेम टू सेम घे. नंतर काय आम्ही चॉईस केली. चॉईस केल्याच्या नंतर भाऊ म्हणला की तुम्ही काउंटरवर जा, ते तुम्हाला काय डिस्काउंट देतील ते देतील, माझ्या काय हातात नाही. बापूकडे इकडे आलो, बापूला डिस्काउंट मागितलं तर बापून असं तोंड केलं जसं मी कपड्यावरचं डिस्काउंट न मागता दुकानात माझ्या नावावर करा म्हणत होतो. जाऊ द्या, सोडून द्या विषय. भाऊला म्हणलं भाऊ गाडी घे तू याच्या आपल्या मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या. नंतर आम्हाला काय तिथं खडे मसाले आणि थोडे पावडर मसाले घ्यायचे होते. मग चटणी वगैरे थोडे खडे मसाले घेतले आणि डायरेक्ट आलो बघा आपल्या रिसाल्यामध्ये. बापूला तर तुम्ही ओळखतच असाल, कारण बापू आहे टिकटॉकच्या जमान्यातले स्टार. नंतर आम्ही निघालो बघा घराकडे त्यांना भेटून. आणि आबाळ तर असं दाटून आलंय भावानं की हर घडी मला त्या गाण्याची आठवण यायला लागली. ढगानं आबाळ दाटलं याग.